जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधातील शिष्यलक्षणं बघत असताना समर्थांनी उपदेशाची दिशा बदलली. शिष्य कसा असावा, शिष्य कसा पाहिजे हे सांगता सांगता समर्थ आता तो कसा नसावा हे सांगण्याकडे वळले. त्यांच्याच शब्दात सांगायचं झाल्यास असंच शिष्य काय असतो हे ते सांगतायत. म्हणजे जो शिष्य होण्यासाठी पात्र नसतो त्याची लक्षणं सांगतायत. काल जसं आपण पाहिलं की या त्यांच्या सांगण्यामधून त्यांची कणव दिसते. ज्यावेळी ते म्हणतात की स्मशान वैराग्य आहे, खोटेपणा आहे, तात्पुरता भाव आहे, त्यावेळी ते आपल्याला सांगतायत की असं तुम्ही नाही आहात ना, हे तपासून पहा. असं आपल्याला नसलं पाहिजे की जेणेकरून आपण सद्गुरूचरणी रत होऊ शकू. कालपर्यंत आपण 76 ओव्या पाहिल्या. आज आता 77व्या ओवीपासून पुढे पाहूया. 77व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा. म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारी चित्तवृत्ती समर्थांनी सांगितली आहे. कधीतरी त्याला प्रेम उत्पन्न होतं, कधीतरी त्याला वैराग्य उत्पन्न होतं, मग परत अहंकार चढतो, मग पुन्हा अभिमान चढतो. असं वारंवार होत राहणं हे काही चांगले लक्षण नाही. भाव कसा स्थिर पाहिजे, किंबहुना तो स्थिर ठेवण्याचा अभ्यास केला पाहिजे. हेच तर समर्थ या भाषेतून सांगतायत. म्हणजे असं तुम्ही नसावं. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, अशा पद्धतीची चलबिचलता नसावी. देवाविषयी प्रेम उत्पन्न होतं, मग प्रेम उत्पन्न झालं की प्रेम असल्यासारखं तो दाखवतो, अगदी गडाबडा लोळेल, रडेल आणि वैराग्यही उत्पन्न झाल्यासारखं दाखवेल. पण पुन्हा काही वेळानं ज्ञान झाल्याचा अहंकारही त्याच्यापाशी येतो. म्हणजे काही निश्चित असा भाव नाही. पुढची ओवी पहा. घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा. अत्यंत विश्वासी आहे भगवंतावरती किंवा सद्गुरूंवरती असं दाखवेल, पण दुसऱ्या क्षणाला संतापाने फणफणून जाईल, रागाने गुरगुरायला लागेल, वेड्या माणसासारखे छंद करेल वेगवेगळ्या पद्धतीचे. काम क्रोध मद मत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्या तिरस्कार हृदयी नांदती. खोलात जाऊन निरूपणाची काहीही आवश्यकता नाही अशा या स्पष्ट ओव्या आहेत ज्या आपण कालपासून पाहतोय. षड्विकारांचा उल्लेख समर्थ करतायत. अशा षड्विकारांनी ग्रासलेला तो आहे. पुढची ओवी पहा. अहंकार आणि देहपांग, देहपांग म्हणजे देहावरची आसक्ती, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे. संसार आणि प्रपंचाचा उद्वेग आहे, पण तिथे अहंकार आहे. देहपांग म्हणजे देहासक्ती आहे, विषयसंगती आहे. नाहीतर संसार आणि प्रपंचाचा उद्वेग परमार्थाकडे सुद्धा वळवतो. म्हणूनच आपण संसार दुःख हा विषय जेव्हा पाहत होतो, जेव्हा समर्थ म्हणाले संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी, त्यावेळी आपण हाही विचार पाहिला की सगळे दुखावलेले परमार्थाकडे वळत नाहीत. का वळत नाहीत याचं उत्तर या ओळीत सापडतं पहा. कारण अहंकार, देहपांग, अनाचार वृत्ती आणि विषयसंग त्यांच्या ठिकाणी असतो. त्यामुळं उद्वेग आहे, प्रपंचाचा, संसाराचा त्रास आहे, पण परमार्थाकडे मनुष्य वळत नाही. पुढे ते म्हणतात. दीर्घसूत्री कृतघ्न पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी, अभक्त अभाव शीघ्रकोपी, निष्ठुर परघातक. कृतघ्न आहे, पापी आहे, चेंगट आहे,
लोकांना आपल्यापासून काहीतरी मिळावं अशी वृत्तीच जणू त्याच्यामध्ये नाही. कुकर्म करणारा, कुतर्क करणारा, संशयी, अभक्त, भावहीन, नाना प्रकारचे दोष समर्थ सांगतायत. प्रत्येक शब्दाला आपल्या आत वळून आपण पाहायचं आहे की हे आपल्या ठिकाणी आहे की नाही, असेल तर किती प्रमाणात आहे. हृदय शून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविचार, संदेहासी दृढ धरता. संशयाला घट्ट धरून बसण्याची वृत्ती, शंकेखोरपणा काही जणांच्यात असतो पहा. कशावरती विश्वासच बसत नाही, सारख्या शंका, सारखे संशय. अळसंगामध्ये भरलेला हृदयशून्यता म्हणजे जणू काळीज नाहीच. अविवेकीपणा, अविश्वासीपणा, अधीरता. धीरत्व हा शिष्याचा गुण पूर्वी सांगितलाय पहा समर्थांनी, त्याच्या अगदी उलट इथली तऱ्हा. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतात पहा. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, विषय कामना हृदयी वसे. ईषणा, असूया, तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे जाणपणे. क्षुधा, तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना, कुटुंब चिंता वोसरेना भ्रांती पडली. कशी अवस्था असते पहा माणसाची. आशा, ममता त्याला गुंतवून ठेवतात. कुबुद्धी म्हणजे भगवंतापासून दूर नेणारी बुद्धी. दुर्वृत्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, नाना दोष समर्थ सांगतायत. ईषणा, असूया, तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे असं ते म्हणतात. म्हणजे झोप अगदी त्याला प्रिय असते, आवरत नाही. बरेच जण म्हणतात पहा, मला ना झोपायला आवडतं. ती या प्रकारची माणसे, ज्याला प्रयत्न करूनही आपली निद्रा आवरत नाही, तो तमोगुणी आहे असं निश्चित समजावं. भूक न आवरणे, तहान न आवरणे, लागणार हे स्वाभाविक आहे. अन्न मिळतही असतं, पण जरा उशीर झाला की ज्याची चिडचिड होते त्याचं वर्णन समर्थ करतायत. अशी व्यक्ती सतत चिंतेमध्ये असते. मग एकतर प्रपंचाची, नाहीतर कुटुंबाची, नाहीतर आपल्या कामधंद्याची. एकूण काय, कधी चिंता त्याच्यापासून लांब जातच नाही. जणू चिंतेला त्यानं धरून ठेवलेलं आहे, अशी अवस्था. समर्थ पुढे म्हणतात. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी. मागच्या एका ओळीत समर्थ म्हणालेत पहा, जाला तोंडाळ तरमुंड, तशा प्रकारची ही गत. म्हणजे शाब्दिक बडबड भरपूर करेल, परमार्थाची बरं का, व्यावहारिक ज्ञानाची तर तो करेलच. काही जणांना आपण पाहिलं तर लक्षात येतं की ते त्यांच्या भूतकाळातल्या यशामध्ये अडकलेले असतात. मी कशा पद्धतीनं कामं केली, मी कशा पद्धतीनं पैसे कमवले, मी कशा पद्धतीनं मान कमवला, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, कशा पद्धतीनं मी करत होतो, या विषयांमध्ये, या गप्पांमध्येच ते रमतात. किंवा परमार्थाचा अभ्यास असतो आणि त्या अभ्यासामुळं असं वाटायला लागतं की आपल्याला ज्ञान आहे. प्रत्यक्षात अनुभूती नसते. अगदी वेदांचा, उपनिषदांचा, भगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरीचा, दासबोधाचा अभ्यास भरपूर असतो. त्यामुळं होतं काय, शाब्दिक ज्ञान भरपूर साठतं. शाब्दिक ज्ञानाची गंमत अशी आहे की ते ज्ञान खरोखरचं ज्ञान झाल्याचा भ्रम निर्माण करतं. या भ्रमामुळं अहंकार आणखी वाढतो. ज्ञानेश्वरीचा शाब्दिक अर्थ कळणं म्हणजे ज्ञानेश्वरीमधील अनुभव येणं नव्हे. वेदांचा शाब्दिक अर्थ कळणं म्हणजे वेदांमध्ये जे ब्रह्म सांगितलेलं आहे त्याची अनुभूती आली असा नव्हे. वेद आपल्याला सांगतात की ते ब्रह्म तू आहेस. आता ते ब्रह्म तू आहेस हा विषय प्रतिपादन करता येणं म्हणजे ब्रह्मतदाकार वृत्ती असेलच असं नाही. पण ही गोष्ट अभिमानामुळे लक्षात येत नाही.
अशा शब्द पांडित्य असलेल्या व्यक्तीचं प्रवचन, व्याख्यान, निरूपण, कीर्तन वगैरे ऐकलं की ती व्यक्तीसुद्धा कीर्तनामध्ये, निरूपणामध्ये, प्रवचनामध्ये असं बोलते की शाब्दिक ज्ञान पुरेसं नाही, अनुभव पाहिजे, पण अभिमानामुळे प्रत्यक्ष जीवनात ती त्याच्या उलट वागते. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अशी त्याची अवस्था असते. याचं अगदी प्रांजळ वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ती अनुतापाचा प्रयत्न करत नाही. जाणूनच ते आपल्या ठिकाणी दोष आहेत. आपण लोकांना परमार्थ सांगतोय पण स्वतःमध्ये वैराग्य नाही आहे, पण ते आणण्याचा ती प्रयत्न करत नाही, साधनेचा प्रयत्न करत नाही. अंगामध्ये तसं करण्याचं धाडसच असत नाही, कारण वृत्ती विषयाकार असते पूर्णपणे आणि अभिमानसुद्धा असतो की मला परमार्थ समजतो. मग काय होणार? अधोगतीच होणार. अशी व्यक्ती शिष्य होऊ शकत नाही, हे समर्थांनी निक्षून सांगितलंय. भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता ना दांती, कृपा दया ना तृप्ती, सुबुद्धी असेच ना. भक्ती नाही, विरक्ती नाही, शांती नाही, सद्वृत्ती नाही, लीनता नाही, कृपा नाही, दया नाही, तृप्ती नाही, सुबुद्धी नाही. ज्या ज्या गोष्टी नाही असं समर्थ म्हणतायत त्या त्या शिष्याजवळ असणं आवश्यक आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. भक्ती पाहिजे, विरक्ती पाहिजे, शांतता पाहिजे, सद्वृत्ती लीनता पाहिजे, कृपा करण्याची वृत्ती पाहिजे, दया पाहिजे, आहे त्यात समाधान म्हणजे तृप्ती पाहिजे, अर्थातच सुबुद्धी पाहिजे. या गोष्टी ज्याच्याकडे नाहीत ती व्यक्ती सहजच स्वार्थी स्वरूपाची असते. काय म्हणतात पहा समर्थ, काया क्लेसी शरीरहीन, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे. शरीर कष्ट करण्याची वेळ आली की तो अंग चोरतो. का? तर शरीराला त्रास होईल म्हणून. याचा अर्थ असा की देहबुद्धी अत्यंत घट्ट असते. हा देहच मी हा भाव असल्यामुळं याला कष्ट झाले की मला कष्ट झाले, अशा भावामुळं आळस वाढतो, कामचुकारपणा वाढतो. आणि हा दुर्गुण समर्थांनी सांगताना पुढे त्यांनी सांगितले, अशी व्यक्ती धर्मविषयी परमकृपण असते. म्हणजे धर्माबद्दल त्याला काही आस्थाच नसते, त्याच्यापाशी अत्यंत कोरडेपणा असतो. मग अशी व्यक्ती अंतर्मुख तरी कशी होणार? आपण क्रियापालट हा विषय अत्यंत विस्तृतपणे पाहिलेला आहे. अशा व्यक्तीचा क्रियापालट होत नाही. हृदय म्हणजे काळीज अत्यंत कठीण असतं. दुसऱ्याबद्दल दया, क्षमा, शांती असे गुण काळजामध्ये असतच नाहीत. पुढे 89व्या ओळीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा. आर्जव नाही जनासी, जो अप्रिय सज्जनासी, जयाचे जीवी आहिणेसी परशून्य वसे. आर्जव नसलेली, लोकांशी जो प्रेमानं वागत नाही अशी व्यक्ती, सज्जन जे आहेत त्यांना ती आवडत नाही आणि आतमध्ये चित्तामध्ये दुसऱ्यांचे जे दोष आहेत त्याचंच चिंतन सर्व काळ सुरू आहे. किती खोल जाऊन समर्थांनी दोष पाहिलेत पहा आपल्याला सांगण्यासाठी. अन्यथा समर्थांची दृष्टी दोषदृष्टी नव्हती, पण आपलं चुकतं कुठं हे सांगण्यासाठी आपल्यातले दोष सांगणं गरजेचं असतं. त्यासाठी सद्गुरू ते दोष पाहतात आणि सांगतात. अन्यथा त्यांच्या दृष्टीला सर्व ब्रह्मच दिसतं. आपलं भलं व्हावं, आपण अंतर्मुख व्हावं, आपलं धान्य निवडलं जावं, हा त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी हे दोष सांगण्याची खटपट केलेली आहे. सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका, क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही. बोलायचं एक, करायचं एक, सदा सर्व काळ खोटारडं वागायचं, तोंड देखलं वागायचं, अशा पद्धतीचे दुर्गुण. समर्थ काय म्हणतात पहा. परपिढेविषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे.
बोलताना जो विचार करत नाही, दुसऱ्यांना दुखेल असं बोलतो, किंबहुना ते त्याला आवडतं. जसं सापाला आणि विंचूला दुसऱ्याला पीडा देणं आवडतं, अर्थात निदान ते नैसर्गिकता किंवा त्यांचं संरक्षण म्हणून तरी चावतात किंवा डंख मारतात. पण अशा व्यक्तीला परपीडेविषयी तत्परता असते. दुसऱ्याला काही नुकसान पोहोचवायचं आहे या बाबतीत त्याला उत्साह असतो. आपले झाकी अवगुण पुढीला असं बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण गुणदोष लावी. आपले अवगुण झाकून ठेवायचे आणि दुसऱ्यांचे जे दोष आहेत त्याबद्दल मात्र त्यांची अगदी कठोर शब्दात टीका करायची. स्वतःजवळ गुणही नाहीत, पण गुणदोष नसताना उगीचच खोटेपणानं दुसऱ्यांवरती आरोप करायचे. अशा प्रकारची वृत्ती परमार्थ साधनेला घातक आहे. या ओव्यांमधली कुठलीच वृत्ती परमार्थाला योग्य नाही. म्हणून प्रत्येक ओवी अंतर्मुखतेसाठी आवश्यक आहे. आपणही असं करतो का की आपल्यामध्ये दोष आहेत ते झाकून ठेवले आणि दुसऱ्याच्या दोषांवर मात्र बोट दाखवलं? पुष्कळ लोक असं करतात. म्हणूनच समर्थांनी या ओव्या लिहिलेल्या आहेत. अगदी सद्गुरूंकडं भक्तिभावानं येणारे लोकसुद्धा आपल्या स्वतःमधले दोष झाकून ठेवतात आणि दुसऱ्याचे तेवढे पाहतात. समर्थ म्हणतायत, स्वये पापात्मा अंतरी पुढीलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेना. जसा एखादा दुष्ट असतो ना हिंसक व्यक्ती, त्याला दुसऱ्याच्या दुःखानं काहीही फरक पडत नाही. जणू त्याला ती भावनाच कळत नाही. दुसऱ्याला दुःख होतंय, आपण त्रास देतोय, याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तो हिंसा करत राहतो. तशी ही व्यक्ती अंतरामध्ये पापात्मा असते आणि दुसऱ्यांची दया करत नाही, दुसऱ्यांची कणव करत नाही. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती आपुले मनी. दुसऱ्याचं दुःख कळूच न येणे अशा पद्धतीच्या दुर्जनांचं वर्णन समर्थ करतायत. मग ते दुसऱ्यांना छळतच राहतात, किंबहुना समर्थ म्हणतायत त्यांना छळण्यामध्ये त्यांना मनोमन आनंद मिळतो. किती दुर्गुण त्यांनी सांगावेत. मी इतका दुर्गुणी नाही, मी चांगला आहे, हा भ्रम आपण आपला बाजूला ठेवला पाहिजे. आपल्यात निश्चित दुर्गुण आहेत, ते प्रामाणिकपणे कबूल करावेत आणि दूर करण्याचा प्रयत्न करावा. एखादा चोर असतो पहा, त्याला पकडलं तर तो मी चोरी केली नाही असंच म्हणतो, कबूल होत नाही. आतून तो जाणून असतो की मी चोर आहे, पण पोलिसांपुढे कबूल होत नाही. तसंच आपण आपल्या नित्य जीवनामध्येही करतो. कोणकोणत्या मार्गांनी चोऱ्या करतो हे फक्त समर्थ आपल्याला स्पष्टपणे सांगतायत. आपल्यातले हे दुर्गुण आपल्याच आत असलेल्या आनंदाच्या आड येत असतात, हे आपल्याला कळत नाही. आपण आनंदाचा शोध घेतो खरं, पण आपल्यातले दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न करत नाही. ते जर घालवले तर तो शोध सुकर होतो, हे समर्थांना सांगायचं आहे. जरा का होईना आपला अहंकार मऊ असला पाहिजे. आपण आतून खरे असलो पाहिजे. कबूल आहे, आजपर्यंत काही चुका झाल्या, पण सच्च्या मनानं सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि ती चूक पुन्हा न केली पाहिजे, तर आपल्याला परमार्थात काहीतरी साधेल. समर्थ पुढे म्हणतात, स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती. असो ऐसे मदांध बापडे, तयासी भगवंत कैचा जोडे, जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुनी. तयास देहाचा अंती, गात्रे क्षीणता पावती, जीवलगे ओसंडिती जाणवेल तेव्हा. स्वतःला दुःख झालं की अगदी त्रास करून घेतो, दुःखानं अंतरामध्ये झुरतो, पण लोकांना दुःख झालेलं पाहून आनंदाच्या उकळ्या फुटतात. समर्थ म्हणतायत, अशा व्यक्तीला यमलोक प्राप्त होतो.
यमराजाचे दूत त्याला मारतात असे ते म्हणतात. शेवटी ते म्हणतायत, असो, असे जे बिचारे मदांध लोक आहेत, मदामध्ये अंध झालेले, ज्यांना त्यांच्या पूर्वपातकांमुळे सुबुद्धी येत नाही, म्हणजे पूर्वकर्मांमुळे किंवा कर्मांमुळे जी बुद्धी घडत गेलेली आहे, त्यामुळे त्यांना भगवंताकडे जावं किंवा भगवत सेवेमध्ये भक्तीमध्ये लागावं अशी सुबुद्धी होत नाही. अशा लोकांचा अंतकाळ फार वाईट असतो असं समर्थ सांगतायत. देहाचा अंत आला की सगळी गात्र क्षीण होतात. मग जवळचे लोकसुद्धा टाकून देतात, कुणीही विचारत नाही. आणि मग तेव्हा आपण केलेल्या कुकर्मांची त्यांना जाणीव होते. ती सुद्धा होतेच असं नाही, झाली तर झाली, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. जाणीव होऊन काहीही उपयोग नाही. समर्थ पुढे म्हणतात, असो ऐसे गुणा वेगळे, ते सच्छुष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे. या सगळ्या दुर्गुणांच्याहून वेगळे असतात ते सच्छुष्य असतात. असले कोणतेही दुर्गुण त्यांच्यामध्ये असत नाहीत. भगवंताप्रती, भगवंताच्या नामाप्रती, आपल्या साधनेप्रती, सद्गुरूंप्रती त्यांनी जो भाव धरलेला आहे, त्यामुळं त्यांना ज्या आत्मानंदाची प्राप्ती होते ते तेच जाणोत. दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे. समर्थ म्हणतायत, असे शिष्य खरं म्हणजे स्वानंदाचे सोहळे भोगतात. पण जे अवगुणांचं वर्णन पूर्वी केलं, त्यात बसणारे लोक या स्वानंदाला कधीही ओळखू शकत नाहीत. काय करतात लोक? समर्थ पुढे म्हणतायत, जयस्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिंपुटी होती. जेणे करिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. संशय असणे किंवा अत्यंत कुळाभिमान असणे, मी म्हणजे कोण, माझं कुळ म्हणजे कोण, अशा प्रकारचा अभिमान बाळगून असणे आणि प्रपंचात आसक्त होऊन राहणे, यामुळं दुःख आणि कष्ट पदरात पडतं. ज्यामुळे हे दुःख झालेलं आहे ते अज्ञान ते मनामध्ये दृढ धरून बसतात. म्हणजे कुळाभिमान म्हणा, देहाभिमान म्हणा, आपली संशयी वृत्ती म्हणा, ही बाजूला ते टाकत नाहीत. त्यामुळं त्यांना वारंवार दुःख भोगावं लागतं. एका पद्धतीनं कशा मार्गे दुःखामध्ये मनुष्य अडकतो हे समर्थ इथं सांगत आहेत. आपल्यातलेच दुर्गुण आपल्याला दुःखामध्ये ढकलत असतात, पण आपलीच वृत्ती अशी असते की आपण त्या दुर्गुणांना घट्ट धरून बसतो, सोडत नाही. मग अर्थातच पुन्हा पुन्हा दुःख वाट्याला येतं. आज मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या अभ्यासापर्यंत पोचलेलं आहे की अस्थिर असलेलं मन, विचलित असलेलं चित्त, दुःख, काळजी करणारं मन आणि चित्त आजारांना कसं निमंत्रण देतं. समर्थांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं पहा की अशा व्यक्तीचा अंतकाळ चांगला होत नाही. समर्थही हे जाणून आहेत की सुदृढ मन सुदृढ प्रकृती घडवण्याला मदत करतं. पण ज्या व्यक्तीचं मन, चित्त, अंतःकरण असं मलिन आहे, त्याला सुखसमाधान कुठून मिळणार? दुःख तर होणारच, पण ते दुःख वारंवार होत राहणार ही खंत आहे. समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणोन अनहित केले, ते दुःखी होती स्वये. खरं म्हणजे ते म्हणतायत, संसारामध्ये कुणाला सुख झालं असं मी पाहिलेलं नाही, पण असं असूनही जाणून बुजून स्वतः दुःखाच्या हाती स्वतःला लोटून देतात असे हे लोक. स्वतःचंच अनहित स्वतःच्याच हातांनी करणारे. समर्थ म्हणतात, संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणोन डोळे झाकिती पढत मूर्ख. तुम्ही जर या संसारामध्ये सुख मानत असाल तर तुम्ही मूढमती आहात असं स्पष्ट मत आहे समर्थांचं.
जे मुळात सुखरूप नाहीच आहे ते आपण भ्रमानं सुखरूप मानलेलं आहे. माझेपणामुळं आपण त्यात अडकून राहिलेलो आहे हे समर्थांना सांगायचं आहे. मांजर डोळे मिटून दूध पितं, त्याला असं वाटतं आपल्याला कुणी पाहत नाही. आपण डोळे मिटले म्हणजे जग आंधळं होत नाही. तद्वत आपण डोळे झाक केली तरी संसाराचा गुण बदलत नाही, आपल्या आसक्तीचा गुण बदलत नाही. संसार या ना त्या मार्गानं अपूर्णच आहे आणि आसक्ती आपल्याला दुःखामध्येच लोटणार आहे, आपला देहभाव वाढवणार आहे. हे कळत असतं पण तरीही ते केलं जातं. म्हणून समर्थ म्हणतायत, जाणोन डोळे झाकीती पडत मूर्ख. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. आपल्यातले एवढे दोष परखडपणे जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा उघड आहे की ते आपल्याला पूर्णपणे जाणून आहेत. त्यामुळे ते हे सुद्धा जाणून आहेत की आपल्याला प्रपंच टाकता येणार नाही आणि तो टाकावा अशी त्यांची अपेक्षा पण नाही. कोणत्याच संतांनी प्रपंच टाकून तुमचा परमार्थ करा असा उपदेश केलेला नाही. खरं म्हणजे काही संतांचं तर असं मत आहे की जो प्रपंच उत्तमपणे करून परमार्थही उत्तमपणे करतो तो श्रेष्ठ साधक असतो. समर्थ म्हणतायत, खुशाल प्रपंच करा पण काहीतरी परमार्थही वाढवा. फक्त प्रपंचच केला आहे आणि परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे असं मुळीच जगू नका. प्रपंचाच्या बागी परमार्थ कुंपण देवाची राखण करीती संत, असा परमार्थ आणि असा प्रपंच आदर्श रूप आहे. आपली कर्तव्ये, आपली कर्मे अगदी चोख करावीत, किंबहुना इतर प्रपंची जे परमार्थी नाही आहेत त्यांच्यापेक्षा उत्तम प्रपंच करावा, पण अंतरामध्ये भगवंताला जपून तो करावा. भगवंताचा विसर, आपल्या आत्मस्वरूपाचा विसर, सद्गुरूंचा, सद्गुरुपदिष्ट साधनेचा, सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्याचा विसर कदापि पडू देऊ नये. काय आहे सद्गुरूंचा उपदेश? आत्तापर्यंतच्या ओव्यांमध्ये जे कुठले दुर्गुण अवगुण आपण पाहिले त्याच्याबरोबर उलट संतांचा सद्गुरूंचा उपदेश आहे की तुम्ही भक्ती वाढवा, प्रेम वाढवा, भाव वाढवा, विश्वास वाढवा, कळकळीनं नाम घ्या, भक्तिप्रेमानं सगुणाची पूजा करा. एकूण काय, हे करून सुद्धा प्रपंच करता येतो, प्रपंच टाकावा लागत नाही आणि परमार्थाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याचंही कारण नाही असं समर्थ सांगतायत. सुखानं करा प्रपंच पण परमार्थही करा. इथे आता शिष्य लक्षणं समाप्त झाली. अनेक मार्गांनी समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं. कधी काय आवश्यक आहे अशी भाषा वापरली, कधी काय करणं जरूरच आहे अशी चकाराची भाषा वापरली, कधी काय करू नये हे सुद्धा परखडपणे सांगितलं. आपल्याला कधी त्यांनी समजावून सांगितलं तर कधी समज देऊन सांगितलं, पण सांगितलं मात्र आईच्या प्रेमानं. समर्थांचं हृदय अत्यंत कोमल आहे आणि त्याचबरोबर विशाल आहे. आपल्या कल्याणासाठी तळमळणारं आहे. त्या तळमळीतून त्यांनी हा उपदेश केला. शिष्य आपण व्हावं, खऱ्या अर्थानं व्हावं आणि एवढंच नाही, सच्शिष्य होऊन भगवत स्वरूप व्हावं ही त्यांची इच्छा आहे. या समासानंतर उपदेश लक्षण नावाचा समास आहे. मागा झाले निरूपण, गुरुशिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा. श्रीराम. पुढच्या उपदेश लक्षण समासाकडे आपण यथावकाश वळूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.